हॅलो नमस्कार, कशा आहात सर्वजण? मस्त मजेत ना? तर चला नवीन एका व्हिडिओमध्ये मी आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते। तर आज बनवायचे आहे डोनेट। तर लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत आवडणार असा हा पदार्थ आहे डोनेट म्हणजे। आणि क्रिसमस मध्ये तर स्पेशल डोनेट केलेच जातात। तर बरेच दिवस जरा करायचं काही झालंच नाही, पण शेवटी आता क्रिसमस आला तरी डोनेट बनवून व्हिडिओ करायचा अपलोड करायचं झालंच नाही। तर स्वरा म्हणायची मला सारखं मम्मी डोनेट कर, पण माझ्याच कामामुळे राहून गेले। तर आता फायनली डोनेट करायला घेतलं। जर का तुम्हाला चुकेल असं वाटलं ना तरी सुद्धा हे डोनेट चुकणार नाहीत। अशा एकदम सोप्या पद्धतीने आज तुम्हाला मी डोनेट दाखवणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुम्ही या क्रिसमस मध्ये हे डोनेट अगदी करून पहा, अजिबात चुकणार नाही। तर चला आपण आता मस्तपैकी डोनेट करायला घेऊया। तर आज स्टेप बाय स्टेप असे चॉकलेटचे डोनेट बनवणार आहे। तर व्हिडिओ अजिबात स्किप न करता पहा, म्हणजे तुम्हाला शेवटपर्यंत कळेल की डोनेट कसे बनवले जातात। बरेच दिवसांनी आपल्याला डोनेट करायचं आणि डोनेट म्हटलं की सगळ्यांनाच आवडतं, अगदी लहानपणापासून जी लहान मुलं आहेत ना तर त्यांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतं। आणि बरेच दिवस झालं डोनेट करायचं म्हणते काही झालंच नाही। बनवलं होतं डोनेट एकदा, जवळ झाले असेल ना 3-4 वर्ष, तेव्हापासून काही डोनेट बनवायचं योग्य चाललं नाही की नाही। तर आज बर्थडेला वगैरे जरी डोनेट बनवलं ना मुलांना देण्यासाठी तर भारी वाटतंय। तर आज आपण बनवणार आहे डोनेट, तर अगदी घरच्या साहित्यामध्येच बनवणार आहे। तर इथं मी मैदा घेणार आहे 2 कप मैद्यापासून बनवणार आहे आणि याच्यामध्ये काही इस्ट वगैरे अजिबात वापरणार नाहीये। जर का तुमच्याकडे वाटी असेल ना तर वाटीचं सुद्धा प्रमाण घेऊ शकताय। तर माझ्याकडे हा केकचा जो मेजरमेंट कप आहे ना तर मी तो घेतलेला इथं। तर त्याच्यापासून आपल्याला 2 कपच मैदा घ्यायचे। तर 2 कप मैदा घेते इथं चाळून मी। हा 1 कप घेतलेला आहे। तुम्ही जर का वाटीचं जर प्रमाण घ्यायचं असेल ना तर वाटीचं सुद्धा प्रमाण घेऊ शकताय। तर मी इथं मेजरमेंट कप घेतलेला आहे। तर 2 कप मैदा घेतलाय आणि ह्याच्यामध्ये आपल्याला जी घरामध्ये बारीक केलेली पिठी साखर असते ना तर ती पण घ्यायची आहे। पिठी साखर घेते तुम्ही 1 कप, म्हणजे 2 कप मैद्यासाठी आपल्याला 1 कप पिठी साखर घ्यायची। ती सुद्धा मैद्यामध्ये चाळून घ्यायची। जास्त गोड नाही चांगलं लागत ते, त्यामुळे मी 2च 1 प्रमाण असं घेते। तर एकदम छान होतं बघा डोनेट हे। तर 1 कप ह्याच्यामध्ये मी पिठी साखर घेतलेली आहे, जी घरातच बनवली आहे मिक्सरमध्ये। आणि बेकिंग पावडर आहे, कारण मी केक वगैरे बनवते ना तर बेकिंग पावडरचा हा चमचा आहे ठेवलेला आहे। आणि बेकिंग सोडा आहे तो हे, कारण मला डब्या ओळखतात मी, कारण ह्याच्यामध्ये कलरचा चमचा घातलेला आहे। तर बेकिंग पावडर आपल्याला 1 चमचा घालून घ्यायचा याच्यामध्ये। तर इथं बघा बेकिंग पावडर आहे ना तर 1 चमचा बेकिंग पावडर घालून घेतली मी याच्यामध्ये। बेकिंग पावडर घातली आपण 1 चमचा, तर याच्यासाठी अर्धा चमचा हा बेकिंग सोडा घालून घ्यायचा आपल्याला। तर इथं मी बेकिंग सोडा अर्धा चमचा घालून घेते। तर एकदम छान आहे। आपण इस्ट वगैरे वापरणार नाहीये, अगदी घरच्या साहित्यामध्येच करून घेणार आहे बघा हे। तर मी सगळं पदार्थ एकत्र केले ह्याच्यामध्ये। तर हे 2-3 वेळा चाळून घ्यायचे असं जरा, कारण मैदा हलका होतोय आपला। तर 2-3 वेळा चाळून घेतलं तरी चालेल हे ह्याच्यामध्ये। मैदा खूप हलका होतो केकच्या वेळेस सुद्धा बघा, आपण केक बनवताना सुद्धा जेवढा मैदा जास्त वेळ चाळेल ना तर तेवढा मैदा हलका होतो। तर ह्याच्यासाठी मी 2-3 वेळा चाळून घेते हे असंच ह्याच्यामध्येच। आपल्याला दह्यामध्ये मळून घ्यायचे। तर 1 वाटी मी दही घेतलं इथं, तर दह्यामध्ये मळून घ्यायचंय। आणि थोडंसं जर आपल्याला दही कमी पडतंय असं वाटत असेल ना तर थोडंसं दूध घातलं तरी सुद्धा चालतंय, म्हणजे जेवढं दही आहे तेवढं घालून घ्यायचं याच्यामध्ये आणि हलकंसं मळून घ्यायचंय। थोडंसं मीठ टाकायला विसरले मी, अगदी न कळत मीठ टाकून घ्यायचं आपल्याला। मी नंतर टाकते आता थोडंसं मळून झाल्यानंतर। गोड पदार्थामध्ये थोडंसं मीठ असेल ना तर छान लागतं। तर मी थोडंसं मीठ टाकून घेणार आहे आता, अगदी पाव चमचा टाकून घ्यायचे। तर इथं बघा मी न कळत पाव चमचा मीठ घालून घेते याच्यामध्ये, कारण गोड पदार्थामध्ये थोडंसं मीठ असेल ना तर टेस्ट छान लागते, म्हणून थोडंसं मीठ घालून घेतलंय। आणि आता थोडंसं दही कमी पडलं तर तुमच्याकडे असेल तर दह्यामध्ये जर मळलं तरी चालेल, किंवा जास्त आंबट असं नको असेल ना तर थोडंसं दूध घालून पण मळू शकताय। तर मी याच्यामध्ये थोडंसं दूध घालून घेते, बघत घालायचं आपल्याला। आणि जसं चपातीचा गोळा बनवतो ना तर त्या पद्धतीने आपल्याला मळून घ्यायचंय। जास्त जोर लावून मळायचं नाहीये, तर थोडंसं नॉर्मलच मळून घ्यायचंय हलक्या हाताने। आणि जर का तुमच्याकडे वेळ असेल ना तर 1 तास हे ठेवायचं आपल्याला झाकून। आणि जर का वेळ नसेल जास्त तर अर्ध्या तासामध्ये जरी केलं ना तरी सुद्धा चालतंय। तर आता हे मळून झाल्यानंतर मी एक अर्धा-पाऊण तास ठेवणार आहे मुरण्यासाठी। तर आपल्याला 1 वाटी दही आणि 1 वाटी दूध लागलेलं बघा इथं।
तर तेवढंच लागलेलं आहे, 1 वाटी दही आणि 1 वाटी दूध, तर त्याच्यामध्येच मळून घेते मी आणि हे आता अर्धा तासासाठी झाकून ठेवते. तर याच्यामध्ये 1-1.5 चमचा आपल्याला तेल टाकून घ्यायचे. तेल टाकून हे चांगलं आता थोडंसं व्यवस्थित तेल लावून घेऊन याला हे झाकून ठेवायचे गोळा. तर असा गोळा झालेला आहे. आता हा आपल्याला अर्धा तासासाठी झाकून ठेवायचे. तर मी याच्यामध्ये झाकून ठेवते. तर कोणताही पदार्थ केला तर त्याला थोडंसं डिझायनर बनवलं ना तर सगळेजण आवडीने खातात. तर आज आपण चॉकलेटचे डोनेट बनवणार आहे. तर चॉकलेट म्हणजे डोनेट इकडे तोपर्यंत डोनेटचं जे पीठ आहे ना तर अर्ध्या तासासाठी आपल्याला झाकून ठेवायचे आणि त्याच्यानंतर जो वेळ मिळाला तर त्याच्यामध्ये मी हे चॉकलेट आता थोडंसं काढून घेणार आहे. तर व्हाईट कलरचं चॉकलेट पण आपल्याला डिझाईन करायला भारी वाटतं. तर थोडंसं व्हाईट कलरचं चॉकलेट हे करून घेणार आहे, कट करून घेणार आहे मी. स्वराला आमच्या फार आवडतं असलं की नाही डिझाईन. आज शाळेत गेले तोपर्यंत करायला, नाही तर निम्मा अर्ध चॉकलेट तिनं खाऊन संपवलं असतं. तिला फार आवडतं चॉकलेट खायला. तर केकच्या दुकानामध्ये तुम्हाला हे कुठेही मिळून जाईल चॉकलेट. तर हे डिझाईन करण्यासाठी मी चॉकलेट, व्हाईट चॉकलेट हे आपल्याला डिझाईन करण्यासाठी लागणार आहे. आणि थोडंसं डार्क चॉकलेट आहे ते डोनेटवरती आपण हे करणार आहे. तुम्ही बघू शकता त्यानंतर जेव्हा डोनेट होत आहेत ना तर त्यावेळेला दाखवते तुम्हाला कसं आपण हे करायचं ते. तर तिच्यापुरते मी करणार आहे आता चॉकलेटचं. आतापर्यंत स्वरा असती तर आतापर्यंत सगळं खाऊन टाकली असती. चॉकलेट लय आवडतं तिला, लय आवडतंय. काय पण ते पण चॉकलेटचं दे. 8 दिवस झाले पाठीमागे लागली मम्मी डोनेट कर. मग मलाच वेळ नव्हता त्यामुळे केलेलं नाहीये. तर मला शाळेत केले तोपर्यंत करून घ्यावं. तर ओव्हन नसेल ना तर तुम्ही जरासं बारीक बारीक चॉप करायचं आणि गॅसवरती जे गरम पाणी ना तर एखाद्या भांड्यामध्ये गरम पाणी करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर जे चॉकलेट खिसलेलं बाउल वगैरे ना तर त्याच्यावरती ठेवायचं, मेल्ट करायचं. तर माझ्याकडे ओव्हन आहे तर मी ओव्हनमध्ये आता करून घेणार आहे थोडंसं मेल्ट. हे म्हणजे डोनेट वगैरे झाल्यानंतर आपल्याला हे मेल्ट करून घ्यायचं. लगेच मेल्ट करून उपयोग नाही कारण परत ते घट्ट होतं आणि थंडीच्या दिवसामध्ये तर लगेचच घट्ट होतं ते. तर चांगलं पीठ आपलं भिजेपर्यंत ना डोनेटचं तर बाकीची तयारी ती करून घ्यायचं म्हणजे जास्त वेळ लागत नाही पुढे जाऊन. तर डार्क कंपाऊंड आहे ते त्याच्यामध्ये आपल्याला डोनेट हे करायचं, डीप करायचं आणि व्हाईट कंपाऊंड आहे ते डिझाईन करायसाठी घेतलं मी. तर अर्धा तास झाले आणि पीठ किती छान फुगलं बघा आपल्या इथं. अर्धा तासच ठेवलं तरी सुद्धा चांगलं फुगलं पीठ. आणि जर का तुमच्याकडे जास्त वेळ असेल ना तर ठेवलं तरी चालेल, म्हणजे 1 तास वगैरे अजून छान फुलतं. आणि थोडंसं इकडं तिकडं असं चालतंय म्हणजे की पातळ झालं की आता काय बिघडेल वगैरे तर न भिता करायचं, बिघडत तर अजिबात नाही. तर थोडंसं पातळ वाटलं तर तुम्ही थोडा ह्याच्यामध्ये मैदा घालू शकताय. तर माझ्याकडे जास्त वेळ नाहीये म्हणून मी आता पटकन लगेच करायला घेते. पण अगदी व्यवस्थित झालंय. जे बेकरीमध्ये वगैरे असतात ना तर ते जास्त इस्ट वगैरे वापरलेलं असतं त्यामुळे त्यांचं तेवढं जास्त फुगतं आणि असं स्पोंजी होतं. पण आपण जास्त जे आहे घरच्या घरी तर त्याच्यापासूनच करतोय. तर हे अशा प्रकारे पीठ झालंय बघा इथं. आणि जाड स्लाईजमध्ये आपल्याला हे लाटून घ्यायचंय. तर इथे चपातीला ज्या प्रकारे कणिक मळून घेतो ना तर त्या प्रकारे मळून घेतलेलं आहे आणि छान असं जरा जाड साईजचा असा गोळा घ्यायचा आहे आपल्याला आणि लाटून घ्यायचंय आता. तर मी अर्ध्या तासात लगेच करायला घेतले, जास्त मुरायला ठेवलेलंच नाहीये. तर तुम्ही जे सगळे डोनेट पाडून घ्यायचे अगोदर आणि सगळ्यात शेवटी तळायचे, कारण आपण करल तसं मग तळून घ्यायचं नाहीये. तर हे पहिला अगोदर सगळे डोनेट तयार करून घ्यायचे आणि त्याच्यानंतरच तळायचे, त्यामुळे चांगले फुगतात. अजून 2-3 दिवस झालं करायचं. आज करूया, उद्या करूया, आज करूया, उद्या करूया. शेवटी आज मुहूर्त लागलाय. होय की नाही? अगोदर जर केलं असतं तर आता थोडं बघितलं तर असतं लोकांनी. क्रिसमस माहितच नाही ना कधी क्रिसमस. कामाच्या नादात सगळं विसरून गेली. बरोबर पीठ झालं आपले. जास्त मऊ पण नाही. तर ह्या साईजचं आपल्याला लाटून घ्यायचं बघा. जास्त जाड पण नाही आणि जास्त पातळ पण नाही. तर ह्या साईजचं लाटून घ्यायचंय. आणि तर मी जो ग्लास आणि जे सॉसचं टोपण आहे ना तर ते यूज करणार आहे आणि त्याच्यापासून करून घेणार आहे. तर इथे आपण कोणत्याही मोल्डचा वापर केलेला नाहीये बघा. किती छान असे ग्लासनी आणि जे सॉसचं टोपण आहे ना, म्हणजे तुम्ही कसंही औषधाच्या बाटलीचं टोपण सुद्धा घेऊ शकता. तर याचा वापर करून असं छान असे डोनेट आपण बनवलेत. तर इथे आपण कोणत्या सुद्धा मोल्डचा वापर केलेला नाहीये बघा. अगदी जे काही घरात आहे ना तर त्याच्यापासूनच बनवलेलं आहे. डोनेटच्या मोल्डनी पण एवढा छान आकार येणार नाही एवढा आपला ग्लासनी आणि जे झाकण आहे ना
तर त्यांनी असं छान असा आकार आलेला आहे बघा आणि किती भारी दिसतं डोनेट. तर हे सगळ्यात शेवटी तळायचे, सगळे करून घ्यायचे आणि त्याच्यानंतर सगळ्यात शेवटी तळायचं. तर याच्यावरती जर कापड जर अंथरून ठेवलं ना आपण तर अजून जरा जास्त फुगतात ते. तर मी थोड्या वेळासाठी झाकून ठेवलेलं, म्हणजे सगळं डोनेट होईपर्यंत झाकून ठेवलेलं. इकडं तेल पण मी गरम करायला ठेवते आणि तेल गरम करायला थोडंसं मोठंच भांडं घ्यायचं, अगदी आपूट घ्यायचं नाही, कारण डोनेट फुलायला जरासं आपल्याला जागा पाहिजे, पेस्ट पाहिजे कढईमध्ये. तर आपल्याला हे करून घ्यायचे, पसरट कढई करून घ्यायची. तर थोडं ना झाकून ठेवलं ना तरी सुद्धा ते फुलतात परत. आमच्या ताई आहे ना सगळ्यात परफेक्ट आहेत, म्हणजे काही चुकत नाही, काय नाही, सगळ्यातच म्हणजे ते करायचं म्हणजे करायचं, किती काय वेळ लागेल ना पण ते करायचंच. होय. डायरेक्ट करायला घ्यायचे. आता चुकेल मेजरमेंटनी करायला गेलं ना तर बरोबर चुकतंय. मेजरमेंट कधी करायचं नाही, थोडंसं आपल्याला इकडे तिकडे केलं ना तर त्यात ते होऊन जाते आणि परफेक्ट आहे असंच करायला गेलं ना तर मग चुकतोच पदार्थ. त्यामुळे जे आपल्यात आहे तर तशाच पद्धतीने करायचं. नियोजन तर आमचं काहीच नसतं. तर आज काही मनातच नव्हतं की आज डोनेट बनवायचं. तर सकाळी उठल्यानंतर सगळी कामं वगैरे आवरली, 10 वाजेपर्यंत सगळी साफसफाई वगैरे झाली आणि त्याच्यानंतर मनात आले की डोनेट करायचं. तर अर्चना म्हणते आता मनात आले तर ह्या ताई काही कैलाशिवाय राहणारच नाही. तर चला म्हटलं आता व्हिडिओ बनवूया आपण. आणि क्रिसमस पण आले तर आज दिवसभर मैत्रिणी वगैरे पण येणार होत्या. त्यांचा फोन डोनेट करायला घेतला आणि त्यांचा फोन आला की येणार आहे म्हणून, तर त्यांना सुद्धा यायला सांगितलं आणि तोपर्यंत मी डोनेट वगैरे करून घेतले. तर इथे मी 10 मिनिटासाठी झाकून ठेवलेलं बघा करून झाल्यानंतर. तर असं थोडंसं फुलतात परत, पण तेवढा जास्त वेळ नाही, कारण जास्त वेळ ठेवायला पाहिजे. अर्धा एक तास जरी ठेवलं असतं ना तरी सुद्धा चाललं असतं. तर मी जास्त वेळ ठेवलेली नाही, तेवढंच एक 10-15 मिनिटं ठेवलं असेल म्हणजे पूर्ण लाटेपर्यंत. तर तेल पण आपल्या इथे गरम झालंय बघा. तर आता एक 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 तेल जे अगोदरचे केले होते ना तर ते पहिला अगोदर सोडून घ्यायचे तेलामध्ये. तर तेल पण गरम झाले ना. तर किती छान दिसतात बघा डोनेट आणि फुगलेत पण चांगले. आणि तेल चांगलं कडकडीत गरम झाल्यानंतरच तेलामध्ये आपल्याला सोडून घ्यायचे. ते थोडंसं पसरट घेतलं ना बरं पडतं म्हणजे डोनेट फुलायला. तर 5-6 असं एका टायमाला होतात तळून. तर मी 5 ते 6 असं घालून तळून घेतलेत सगळे डोनेट. तर मी करून झाल्यानंतर सगळे डोनेट करून झाल्यानंतर तळायला घेतलेत आणि झाकून ठेवायचं. तर त्याच्यामध्ये सुद्धा थोडंसं फुलतात आणि नंतर तेलात टाकल्यानंतर खूप छान फुलतात. असं म्हणजे तुम्हाला कमी फुलल्यासारखं वाटत असेल पण तेलात टाकल्यानंतर किती छान फुगतात बघा. अगदी जो शेप आहे ना तर त्याच्या दुप्पट ते तिप्पट असा आपला डोनेटचा शेप होणार आहे आता. तर आपण अनारस वरती कसं तेल वरून सोडतो ना तसं मी थोडंसं तेल असं वरती टाकते आणि किती छान फुगतात बघा, एकदम भारी फुगतायत. आणि जसं की आपल्याला ब्राऊन कलर येईपर्यंत हे ठेवून घ्यायचे. तर त्याच्यानंतर मी पलटी करते एक 2-3 मिनिटानंतर. एकदम जास्त हाय गॅस पण ठेवायचा नाही, तर नॉर्मल मीडियम मध्येच गॅस ठेवायचा. आणि किती छान कलर आला बघू शकता तुम्ही इथं. सुगंध पण छान येतोय. सुगंध पण छान यायला लागले डोनेटचा. आणि कसले भारी झाले बघा, फुगलेत कसले छान छान फुगलेत, मस्त फुगलेत. सगळं तेल तळून घ्यायचं, तेल ठेवायचं नाही जास्त. टाकले की लगेच वरती येते, जास्त वेळ लागत नाही. हलकं फुलकं असतं ना ते. पेस्ट पाहिजे कढईमध्ये जास्त, मग ते फुलाला जागा भेटते त्याला. काय एवढा उशीर लागला करायला, एवढं छान येतं ते. करायचं झालं ब्लाऊज वगैरे शिवायच्या नादातच होते, ते टाकायला पाहिजे होतं 2-3 दिवस अगोदर. मस्त म्हणजे बघितलं असतं क्रिसमसमुळे लोकांनी जास्त. नक्की माहितच नाही ना क्रिसमस उद्याच आहे ते. माहिती असणार का, कामाच्या याच्यामध्ये विसरूनच गेले. आणि आज मस्तपैकी आमच्या मैत्रिणी पण येणार आहेत, 2-3 मैत्रिणी येणार आहेत बघा. तर चाललंय आज गडबड मस्तपैकी. कोणतीही गोष्ट येत नाही असं म्हणायचं नाही, करायला गेली की सगळे येत्या. आता डोनेटचं पण बरेच दिवस झाले म्हटलं करायचं, परत काय म्हटलं विसरून गेलं. आणि त्याच्यानंतर छान असे डोनेट पण बघा किती छान तयार होतात. तर स्वरा तर खूप पाठीमागे लागलेली, कर मम्मी.
तर वाढदिवसाला समोसे वगैरे इकडे तिकडे असं सांगण्यापेक्षा जर आपण असं छान छान घरच्या घरी हेल्दी डोनेट जर बनवून दिलं ना मुलांना तर मुलं पण खुश होतात बघा आणि सगळीच आवडीनं खातात. तर अशी रेसिपी तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करा आणि कशी झाली ते सुद्धा मला कमेंट करून सांगा की डोनेट छान झालते म्हणून. आणि एकदम सोपं आहे म्हणजे तुम्हाला असं बाहेरचं काही वापरा हे वापरा ते वापरा काहीच नाही, फक्त बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडाच वापरले आपण आणि दही आणि मैदा हे काय आपल्या घरच्या घरी तर असतंच. आणि मेन म्हणजे अंड पण वापरलेलं नाहीये कारण विकतच्या मध्ये अंड असतं आणि परत त्याचा वास जास्त येतो तर ते खूप पण वाटत नाही. तर बिना अंड्याचं असं डोनेट आपण बनवलं बघा आज. छान झालं एकदम. मेन म्हणजे फुलच छान. तर इथे सगळ्या प्रकारचे डोनेट तळून झालेत बघा. म्हणजे आता 3-4 होते ना शेवटचे तर ते टाकलेत. तर सगळे डोनेट तयार करून झाले म्हणजे तळून झालेत आणि आता हे थंड व्हायला लागतात आणि थंड झाल्यानंतरच आपल्याला याच्यावरती चॉकलेट लावावं लागते. त्याच्याबरोबर छोटा असं बघा डोनेट शेवटचे ते तेल पण राहत नाही आणि तेल पण जास्त लागत नाही. किती छान फुगलं हा कसलं छान फुगलंय. जाडीला जास्त केलं ना तर असे फुगतात आणि जर का पातळ थोडेसे केले ना तर हे होतं म्हणजे कमी होतात. तर माझं काही इथं दोन आपण कपच मैदा घेतला होता ना तर त्याच्यापासून 40 असे डोनेट तयार झालेत मोजले मी. तर 40 डोनेट तयार झालेत ह्या साईजचे. तर बघू शकता तुम्ही किती छान झालेत. आणि आता हे थंड होईपर्यंत आम्ही आता जेवण वगैरे करून घेतो. थंड झाल्यानंतर जेवढं चॉकलेट आहे ना तर ते चॉकलेट लावून घेतो कारण स्वराला फार आवडतं चॉकलेट लावलेलं डोनेट. तर आता मी लावून घेते. किती छान झालं बघा फुगलेत मस्त एकदम असे डोनेट हे. हा छान झालं छान. तर तेल वगैरे पण जास्त राहिलेलं नाहीये. हा तर कसला छान फुगलाय. हा गरम गरम आहे. तर हे थंड होऊ देत. थंड झाल्यानंतर ह्याला आपण चॉकलेट लावूया. तोपर्यंत आम्ही आता जेवण वगैरे करून घेतो. तर बघा हे सगळं जेवण वगैरे आवरेपर्यंत 2-2:30 वाजले होते आणि डोनेट वगैरे पण आपलं चांगलं थंड झालं होतं. स्वराला पण आणायचं होतं तर आदित्य वगैरे जाऊन स्वराला आणायला गेलेला आणि तोपर्यंत मी इकडे चॉकलेट वगैरे मेल्ट करून घेतले. जे व्हाईट चॉकलेट आहे ना तर ते लवकर मेल्ट होत नाही, थोडंसं प्रॉब्लेम येतोच. आणि डार्क चॉकलेट आहे ते चांगलं मेल्ट झालेलं आहे आणि हे आता आपल्याला थंड झालेल्या डोनेटवरती लावून घ्यायचंय. तर चांगलं हे फेटून घ्यायला लागतं. ह्याच्यामध्ये अजिबात म्हणजे गुठळी वगैरे राहता कामा नये. तर मी अशा प्रकारे हे चांगलं फेटून घेतलेलं आहे. तर व्हाईट चॉकलेटची आपल्याला वरून डिझाईन करायचे म्हणजे डार्क चॉकलेटवरती. तर त्याच्यासाठी हे पायपिंग बॅगमध्ये मी घालून घेते जे व्हाईट चॉकलेट आहे ते. जर का तुम्हाला म्हणजे चॉकलेट वगैरे अवेलेबल नसेल किंवा आवडत नसेल तर अशा पद्धतीचे जे सिंपल डोनेट आहे ना तर ते सुद्धा खायला एकदम भारी लागतात. जर तसेच जरी केले तरी चालतात पण लहान मुलं वगैरे असतात ना तर त्यांना थोडंसं म्हणजे डेकोरेशन काहीतरी केलं पाहिजे त्या पदार्थावरती तर ते आवडीनेच खातात. आणि स्वराला मेन चॉकलेट आवडायचं ना तर त्याच्यासाठी माझ्याकडे चॉकलेट होतं म्हणून मी चांगलं मेल्ट वगैरे करून आता सर्व डोनेटवरती लावून घेते हे. तर आता थंडीचे दिवस आहे त्यामुळे चॉकलेट लगेच थंड होतं. त्यामुळे जे गरम गरम आहे ना तर ते पटपट लावून घ्यायचे आपल्याला. नाहीतरी थोड्या वेळाने थंड होतं. थंड झालं तरी पण म्हणजे काही टेन्शन घ्यायचं काम नाही. तर तुम्ही ओव्हनमध्ये परत 5 मिनिटासाठी ठेवू शकता किंवा गॅसवरती जरी तुम्ही गरम पाण्याच्या वरती जरी ठेवलं ना बाउल तो तरी सुद्धा चॉकलेट लगेच मेल्ट होतं. तर मी असं डोनेटला लावून घेते बघा. पूर्ण असं कोटिंग करून घ्यायचं एक साईडनी. तर चॉकलेट लावल्यानंतरच डोनेट असं भारी पण दिसतात आणि छान पण लागते. टेस्ट काही वेगळीच लागते चॉकलेट लावल्यानंतर. म्हणून मी इथं चॉकलेट लावून घेते आणि जे व्हाईट चॉकलेट आहे ना तर त्याची अशी पायपिंग बॅगमध्ये घालून अशी डिझाईन करून घ्यायची. कारण व्हाईट चॉकलेटमध्ये थोड्याशा गाठी जास्त राहतात बघा. तर माझ्या पण राहिल्या आहेत चॉकलेटमध्ये थोडंसं गुठळ्या राहिलेल्या आहेत. तर ते मी काढून असं जे डोनेटला आहे ना तर ते लावून घेते. तर आपण जेवढा एखादा पदार्थ केला ना तर तो डेकोरेशन कसा करतो याच्यावरती सुद्धा तो मुलांना पदार्थ आवडतो. तर छानपैकी असं डेकोरेशन करून घेतले बघा मी. आणि जे केकवरती जे स्प्रिंकल्स वगैरे टाकतो ना तर ते सुद्धा माझ्याकडे होते आणि ते सुद्धा मी इथं चॉकलेटवरती टाकून घेतले. तर अगदी बेकरीत जसं डोनेट मिळतं ना एक डोनेट आपल्याला जवळजवळ 15-20 रुपयाला मिळतं हे डोनेट. तर घरच्या घरी सुद्धा आपण केक म्हणजे डोनेटचा बिझनेस सुद्धा तुम्ही करू शकता किंवा तुमच्या मुलाच्या बर्थडेला वगैरे असं काहीतरी समोसे हे ते आणण्यापेक्षा ना वडापाव आणण्यापेक्षा तुम्ही तुमच्या हाताने केलेला पदार्थ असं मुलांना देऊ शकता. तर मस्त आयडिया आहे अशी हे आणि एकदम घरच्या घरी कमी साहित्यामध्ये होणारा पदार्थ आहे हा. तर तुम्ही सुद्धा तुमच्या मुलांच्या बर्थडेला वगैरे असा नक्कीच पदार्थ बनवा आणि स्वतःच्या हाताने केलेली टेस्ट काही वेगळीच असते. तर अशा पद्धतीचे डोनेट नक्कीच तुम्ही बनवा आणि मुलांनाही खाऊ घाला. तर छान असे डोनेट इथं बघा तयार झालेत आपले. आणि जे काही चॉकलेट आहे ना तर ते लावून घेतलेले एक थोड्या चॉकलेट असं लावून घेतलेले परत थंड झालेलं कारण डिझाईन वगैरे करेपर्यंत. आणि त्याच्यानंतर सुद्धा मी थोडंसं ओव्हनला ठेवून गरम करून घेतलंय चॉकलेट इथं आणि त्याच्यानंतर मी लावणार आहे आता.
तर इथं चॉकलेट चांगलं मेल्ट झालंय बघा आणि हे मी आता पटपट लावून घेते सगळ्याला. सगळ्याच डोनेटला मी इथं चॉकलेट लावून घेते आणि जास्त परत थंड होऊ नये म्हणून इथं माझं चाललंय ब्रशनी लावून घ्यायचं आणि चॉकलेट पण कमी पडायला लागले. तर इथं मी जो ब्रश असते ना तर त्या ब्रशनी असं लावून घेते चॉकलेट डोनेटला पूर्ण. आणि मैत्रिणींचा पण फोन आलेला कारण पुण्यावरून पण दोघी येणार होत्या आणि त्यांचीही चॅनल वगैरे आहेत. तर आम्हाला मस्तपैकी बसून अशा गप्पा मारायच्या होत्या आणि सांगलीमधल्या एक दोघी जण होत्या म्हणजे 4 जण मैत्रिणी येणार होत्या. त्यांचाही फोन आला करता करताच. तर म्हणलं पटपट असं लावून घेऊया आता आपण इथं. आणि नंतर मग स्वरा पण येत होती. तर आदित्य गेलेला आणायला तर तिला पण थोडंसं सरप्राईज द्यायचं होतं म्हणून इथं चालली आहे गडबड. एवढं फास्ट चालू आहे काम माझं आता. जे काही पाटीत वगैरे डोनेट ठेवलेत ना तर त्याच्यातच डेकोरेशन करायचं काम चालू आहे माझं. तर थोडेफार डोनेट असते ना तर डेकोरेशन छान असं झालं असतं पण भरपूर डोनेट होते. डोनेट भरपूर म्हणजे अर्धा किलोच मैदा असेल आणि त्याच्यापासून जवळजवळ 40 एक डोनेट झालेत आपले. आणि या साईजचे आणि साईज पण काही लहान नाहीये मोठीच साईज आहे. तर या साईजचे अर्धा किलोमध्ये एवढे डोनेट झालेत बघा आणि 1 किलोमध्ये तर किती होतील. तर छान असं घरी कोणताही पदार्थ केला तर तो आपल्याला परवडतोच. तर अशा प्रकारे हे सर्व डोनेट झालेत बघा तयार. तर घरी केलेला कोणताही पदार्थ आपल्याला पुरवठी येतो म्हणजे. आणि विकतचं आणलेलं कसं मोजकच असतं आणि घरी केलं की कसं सगळे जास्त होतात आणि मनसोक्त असं खाल्लं पण जातं. तर छान असे एवढे डोनेट तयार झालेत. जवळजवळ 40 डोनेट तयार झालेत अर्धा किलोमध्येच. आणि जे काही साखर वगैरे घातली तर तेवढ्यामध्ये एवढे भरपूर असे डोनेट तयार झालेत. तर आमच्या घरी पण सर्वांना आवडतात वगैरे आणि मैत्रिणी वगैरे येणार होत्या म्हणून मग केलेल्या तेवढं. आणि त्यांना सगळी आम्ही खाऊन त्यांना सुद्धा मी जाताना सुद्धा 2-2 असे प्रत्येकींना दिले खायला टेस्ट बघण्यासाठी घरी. तर डोनेट कसे झाले वगैरे ते मैत्रिणींच्या तोंडूनच ऐका आणि त्याचा व्हिडिओ येतोय उद्या कारण हा व्हिडिओ खूप मोठा होतो आणि त्याच्यासाठी मी आता दुसरा ब्लॉग तयार करणार आहे. मैत्रिणींशी गप्पा वगैरे कशा मारणार आमचं काय काय म्हणजे झालं बोलणं तर ते आता तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये येईल. तर आज फक्त डोनेटचाच व्हिडिओ टाकलेला आहे आणि एवढे छान असे डोनेट तयार झालेत आणि त्यांचा सुद्धा फोन आला तर मी त्यांना सुद्धा घ्यायला जाणार आहे. स्वरा आले म्हणजे शाळेत नाही आल्याला डोनेट चाललंय खायचं तिचं काम तिला फारच आवडते. कसं झालं स्वरा डोनेट सांग कसं झालंय तिला कसं झालं ते पण कळेना झालं बघा. आणि इकडे काकी बघा आवरून बसलीये मस्तपैकी कारण आता आमच्या मैत्रिणी येणार आहेत भेटायला आम्हाला तर त्यांचा फोन आलेला. तर आता चाललंय बघा आता 2:30-3 वाजत आल्यात त्यांनी स्वरात चाललं डोनेट खायचं काम. चला आता मस्तपैकी आवरून घेतो. तर बघितल्याच तोंडाला पाणी सुटलं ना. अशी छान रेसिपी आजची आपली झालेली आहे. एकदम साधी सोपी सुटसुटीत घरच्या घरी साहित्यामध्ये अवेलेबल होणाऱ्या म्हणजे साहित्यामध्ये ही रेसिपी बनलेली आहे. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आणि ही रेसिपी ट्राय करायला तर अजिबात विसरू नका. चला आता मैत्रिणींना आणणार आहे त्यांच्याशी काय गप्पा वगैरे होतात ते उद्या शेअर करूया आपण. तर व्हिडिओ सगळा पाहिल्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून धन्यवाद मानते. आणि खरंच तुम्ही क्रिसमस सणाची वाटच पाहू नका. कधी वेळ मिळेल तेव्हा ही रेसिपी ट्राय करा. कधीही तुम्ही बनवू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा. नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.